मित्रांनो, मी आज तुम्हाला एक शेळी पालनातील काही कटू सत्य ह्याबद्दल काही थोडीशी माहिती सांगणार आहे. ॲक्च्युअली आजकाल ट्रेंड आहे, की शेळी पालन म्हणजे मला काही जर आता काही करायचं तर शेळी पालन करायचं. शेळी पालन कशासाठी करायचंय? शेळी पालन आपण करून काय करणार आहोत? मग समजा शेळी पालनच करायचंय, तर मग शेळी पालनामध्ये आपण आणखी आधुनिकता काय आणणार आहे त्याच्याबद्दल कुणी विचार करत नाही. फक्त आपल्याला शेळी पालन करायचंय. कशासाठी करायचंय? तर शेळीपालन जर आपण केलं तर आपल्याला त्यातून भरपूर पैसा मिळेल. कसा मिळणार? तर त्या तर या सगळ्या गोष्टींवर मी थोडंसं तुम्हाला थोडं काहीतरी खरंच त्यामध्ये काय आहे शेळीपालनामध्ये याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं काहीतरी सांगू शकतो. आणि मला वाटतं की हे जे माझे सगळे अनुभव आहेत, हे सगळे माझ्या प्रॅक्टिकल म्हणजे माझं स्वतःचं शेळीपालन आहे. प्रॅक्टिकली जो मला अनुभव आलाय, तो मी तुमच्याकडे सोबत आता यासोबत शेअर करणार आहे. थोडक्यात जर विचार केला, तर आपण शेळीपालन चालू कसं करतो चालू? तर तसा विचार करायला गेला तर पहिली गोष्ट आपण एक तर मग शेळीपालन चालू करताना आपण एक काही पुस्तकं वाचतो. आधुनिक शेळीपालन किंवा शेळीपालन कसं करायचं? मग काही जण आपल्यापैकी काही जण काय करतात, की हे शेळीपालनची पुस्तकं वाचले, मग त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असतं, की बाबा शेळीपालन असं-असं करा. मग ते शेळीला मग हे रोग होऊ शकतात, मग शेळी कोणती निवडायची, बरेच बरेच मुद्दे दिलेले असतात. आपण ते सगळे पाहतो आणि कोणतं मग ठीक आहे, मग कसं करायचं शेळीपालन, मग याच्यापैकी काय निवडायचं, हे सगळं ठरतं आपलं आणि आपल्यापैकी काही जण शेळीपालन चालू करतात. काही जण हे पुस्तक वाचल्यानंतर आणखी त्याच्याबद्दल काहीतरी ज्ञान घ्यायचं म्हणतात. नाही, आपल्याला आणखी शेळीपालन थोडं व्यवस्थित करण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. मग ते काय करतात? ते काय करतात, ते पेपर कॅल्क्युलेशन काढतात. म्हणजे मी जर समजा 100 शेळ्या घेतल्या. 100 शेळ्या घेतल्या, तर 100 शेळ्यांचे म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन ठरलेलं असतं. एका शेळीला 2 पिल्ले होतात. मग एका शेळीला जर 2 पिल्ले होत असतील, तर 100 शेळ्यांना एका वर्षामध्ये किती पिल्ले होतील? म्हणजे काय असतं, की आपलं कॅल्क्युलेशन असं ठरतं, की एका शेळीला 6 महिन्यामध्ये 2 पिल्ले होतील. 6 महिन्यामध्ये जर 2 पिल्ले होणार असतील, तर 6 म्हणजे एका वर्षामध्ये 4 पिल्ले होतील. मग 100 आपण 100 शेळ्या सांभाळू. 100 शेळ्या जर सांभाळल्या, तर आपल्याला टोटल 400 पिल्ले होतील. मग 400 पिल्लांचा हिशोब आपला लागला. म्हणजे एका वर्षामध्ये आपण 400 शेळीपालन चालू करायच्या आधीच आपण 400 पिल्ले तयार झाले आपल्याकडे. ठीक आहे, बरं तिथपर्यंत ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेशन असं काढतो, की ठीक आहे प्रत्येक पिल्लू 5,000 ला जाणार. 5,000 ला जाणार तर 400 पिल्लांचं होतात ₹2,00,000. तर मग आपले टोटल झाले ₹2,00,000. सॉरी, ₹20,00,000. म्हणजे एका वर्षात आपण शेळीपालन चालू करायच्या आधीच किती कमवलं? ₹20,00,000 कमवले आपण. हे कॅल्क्युलेशन करून मग खूप नफा दिसतो. मग काही जण हे कॅल्क्युलेशन ॲज इट इज आपल्या डोक्यात ठेवतात आणि शेळीपालन चालू करतात. मग आता यातूनही काही जण पुढचा विचार करतात, की नाही बाबा, आपल्याला शेळीपालन करायचं आहे, तर मग आपण आणखी थोडंसं डीप नॉलेज घेऊ आणि नंतर चालू करू. मग हे सोडून पुढं काय करतात ते? मग शेळीपालनाचे जिथं-जिथं प्रकल्प आहेत, म्हणजे ऑलरेडी जिथं-जिथं शेळीपालन केलेलं आहे, तिथं जाऊन भेट देणार. मग तिथल्या लोकांशी चर्चा करणार किंवा शेळीपालन कसं करायचं, काय करायचं, तुम्हाला किती फायदा होतो आणि मेन गोष्ट म्हणजे तिथे गेल्यानंतर ही गोष्ट नक्की विचारणार, की वर्षाच्या शेवटी तुम्हाला किती होणार? तोही माणूस आपल्यासारखेच कॅल्क्युलेशन केलेलं असतात. तोही हेच सांगणार, की मला वर्षाच्या शेवटी 10,00,000, 5,00,000 म्हणजे जर त्याच्याकडे 100 शेळ्या असतील, तर तोही त्या हिशोबाने आपल्याला सांगणार. आपण खुश होतो. मग आता जे सुरुवातीचे दोघं जण झाले. आता तिसरा जो इथपर्यंत पोहोचलेला असतो, तर हे पाहिलं, की आता फिक्स करतो, की नाही त्याच्यामध्ये भरपूर प्रॉफिट आहे. आपण शेळीपालन चालू करायचं. पण त्याच्यातही काही विचार करणारे असतात, की ते काय म्हणतात, नाही आपण आणखी थोडंसं डीप नॉलेज घेतलं पाहिजे. मग ते काय करतात, थोडं प्रॉपर आपल्याला शेळीपालनाचं उत्पन्न किती होऊ शकतं, काय होऊ शकतं, हे जे आपण 3 जे पॉइंट आत्तापर्यंत पाहिले आणि कोणते 3 पॉइंट, की म्हणजे आपण शेड्यूल म्हणजे जे प्रकल्प चालू आहेत तिथे गेलो किंवा त्याच्यावर आपण काही पुस्तकं वाचले, हं, किंवा आपण हे काय म्हणतात त्याला, पेपर कॅल्क्युलेशन केले. मग ह्या तिघांचा अभ्यास करून काही जण त्याचा टोटल आपल्याला उत्पन्नाचा स्रोत म्हणून कसा काय वापर करता येईल, हे सगळा विचार करतात आणि नंतर शेळीपालन चालू करतात. मग आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाला नफा होतो का? हा एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे.
ॲक्चुअली शेळीपालनाचा जर विचार केला, तर शेळीपालन मी 2 ह्याच्यामध्ये कॅटेगराईज करू शकतो. म्हणजे 2 मी त्याचे भाग पाडतो हे सगळं जे आहे मी माझ्या अनुभवावर सांगतोय. 2 भाग म्हणजे कोणते? एक थेरॉटिकल शेळीपालन. म्हणजे म्हणजे जिथे 100% लोक जर आपण पकडले शेळीपालन करणारे, तर त्याच्यातले 90% लोकं हे थेरॉटिकल कॅल्क्युलेशन करून थेरॉटिकल शेळीपालन करतात. म्हणजे ते थेरॉटिकल शेळीपालन म्हणजे पूर्ण पेपरवर कॅल्क्युलेशन करणं किंवा न पाहता चालू करणं आणि दुसरं आहे प्रॅक्टिकल शेळीपालन. म्हणजे ज्यांनी खरंच पहिल्यापासून त्याच्यामध्ये आहेत आणि त्याचं ॲक्चुअल त्यांना नफा, तोटा सगळं चालू करून म्हणजे नफा, तोटा किती झाला ह्याचा सगळा विचार करून त्यांनी शेळीपालन चालू केलंय. त्याला म्हणायचं प्रॅक्टिकल शेळीपालन. मग आता ह्याच्यामध्ये शेळीपालन जे थेरॉटिकल बेसिसवर चालू करतात, म्हणजे जे 90% लोक आहेत, ते मॅक्सिमम 1 वर्ष किंवा 2 वर्ष चालू करून शेळीपालन परवडत नाही, असा विचार करून असं म्हणजे लोकांना म्हणजे त्यांना जर कोणी विचारलं तर ते हे सांगतात, "नाही, नाही शेळीपालनामध्ये काही प्रॉफिट नाही, तर आपण शेळीपालन करू नका." हे विचार करणारी लोकं हे थेरॉटिकल शेळीपालनाचा विचार करून ज्यांनी शेळीपालन चालू केलेले आहे ते. आणि ज्यांनी प्रॅक्टिकल विचार करून शेळीपालन चालू केलं आहे, त्यांना नेहमी ते प्रत्येकाला हेच सांगतील, की शेळीपालन हा एक उत्पन्नाचा स्रोत आहे. पण कधी पहिले 2 ते 3 वर्ष आपल्याला त्यातून काहीही मिळणार नाही. हे ज्यावेळेस हे प्रॅक्टिकल शेळीपालन करणाऱ्याच्याच लक्षात येतं. ॲक्चुअल थेरॉटिकल शेळीपालन आणि प्रॅक्टिकल शेळीपालन ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तो मी पुढच्या भागात तुम्हाला नक्की सांगेल, की कसा जमीन आसमानचा फरक आहे. पण थेरॉटिकल शेळीपालन आणि प्रॅक्टिकल शेळीपालन ह्यामधला फरक जोपर्यंत लोकांना कळत नाही किंवा जोपर्यंत आपल्याला ज्यांना शेळीपालन करायचं आहे, त्यांना जोपर्यंत थेरॉटिकल शेळीपालन आणि प्रत्यक्ष शेळीपालनामधला जोपर्यंत फरक कळणार नाही, तोपर्यंत शेळीपालनाच्या नादाला लागू नये, ही माझी विनंती. त्याच्यामुळं शेळीपालन करताना कधीच फक्त पुस्तकी ज्ञान किंवा पेपर कॅल्क्युलेशन किंवा शेळीपालनाचा प्रकल्प जे आहेत त्यांना भेट देऊन किंवा शेळीपालन एक उत्पन्नाचा स्रोत आहे म्हणजे तुम्हाला मी कॅल्क्युलेशन सांगितले, की एका वर्षामध्ये आपण कमीत कमी 20 लाख रुपये कमवू शकतो, असा विचार करून किंवा फक्त थेरॉटिकली शेळीपालनाचा विचार करून म्हणजे वरच्या कोणत्याही हे पुस्तकी ज्ञान किंवा हे सगळे न विचार करता डायरेक्ट थेरॉटिकली आपण चालू करतो, की बाबा मला एवढे-एवढे नफा होऊ शकतो. असा विचार करून शेळीपालन करणं आणि प्रत्यक्ष शेळीपालन जिथं आहे तिथं भेट देऊन किंवा जो ॲक्चुअल ज्यांनी 5 ते 10 वर्ष शेळीपालनामध्ये घालवलेत, अशा लोकांना भेट देऊन शेळीपालन करणं. ह्याच्यामध्ये जो जो म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा विचार करून जो शेळीपालन करेल, तो म्हणजे तो त्याचेच फक्त आपल्याला चान्सेस आहेत, की एक सक्सेसफुल शेळीपालन करणारा आपण त्याला म्हणू शकतो. फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन किंवा फक्त पेपर कॅल्क्युलेशन करून किंवा फक्त शेळीपालन प्रकल्पांना भेट देऊन जर आपल्याला शेळीपालन करता आलं असतं, तर प्रत्येक माणसाने आज शेळीपालन केलं असतं.